नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी मराठी पुस्तकातील बहु असोत सुंदर या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत. या कवितेचे कवी आहेत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार आहेत. त्याचबरोबर त्यांनी विनोदी लेखन केलेलं आहे. समीक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये म्हणजे तत्वचिंतनात्मकता, ओज, उदात्तता, तरल भावनाविष्कार, बुद्धिवादी विचारसरणी आणि प्रखर राष्ट्रभक्ती त्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळते. कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूयात. हे एक महाराष्ट्र गीत आहे. महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा, महानता व महाराष्ट्र भूमीची विविध वैशिष्ट्य यांचा गौरवपूर्ण चित्रण या कवितेतून कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी साकारलेलं आहे. राष्ट्रहित, राष्ट्रभक्ती व राष्ट्रसेवा हा त्रिवेणी राष्ट्राभिमान आपल्याला या कवितेतून पाहायला मिळेल. आपण कवितेच्या पंक्ती पाहूयात. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. बहु म्हणजे पुष्कळ, खूप, संपन्न म्हणजे वैभवपूर्ण, महा म्हणजे महान, प्रिय म्हणजे आवडता, लाडका. कवितेच्या ओळींचा अर्थ पाहूयात. या महाराष्ट्राचं गौरवगीत गाताना कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात, या जगाच्या पाठीवर अनेक वैभवशाली, सुंदर आणि महान देश आहेत आणि प्रत्येकाला आपला देश प्रियही असू देत, अनेक सुंदर महान देशही असू देत, परंतु आमचा महाराष्ट्र देश आम्हाला अत्यंत प्रिय आहे, प्राणाहून प्रिय आहे. पुढील काव्यपंक्ती पाहूयात. गगनभेदी गिरिविन अनुनच जिथे उने, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, अटकेवरी जेथील तुरुंगी जल पिणे, तेथे अडे काय जलाशय नदाविने, पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा. कवी म्हणत आहेत, गगनभेदी या शब्दाचा अर्थ पाहूयात. गगनभेदी म्हणजे आकाशाला भिडणारं, अतिशय उंच असं. गिरी म्हणजे पर्वत, डोंगर. विन म्हणजे शिवाय. अनु म्हणजे अगदी इवलासा, छोटासा कण. नच म्हणजे नाही. उणे म्हणजे कमतरता. आकांक्षा म्हणजे मनोकामना, इच्छा. ठेंगणे म्हणजे बुटके, छोटेशे. तुरुंग म्हणजे घोडा, अश्व. जल म्हणजे पाणी. जलाशय म्हणजे सागर. नद म्हणजे मोठा प्रपात. इथे नदाविने असा आपण सेपरेट अर्थ पाहतो आहोत. विने म्हणजे शिवाय. पौरुषासी याचा अर्थ होतो पुरुषार्थ, कर्तृत्व. अटक म्हणजे कैद, निर्बंध, अटकाव. गमे म्हणजे वाटते. दुस्सहा म्हणजे वाईट. आपण या पंक्तींचा अर्थ पाहूयात. गगनाला म्हणजेच आकाशाला भिडणाऱ्या पर्वतांशिवाय इथला अणुरेणूसुद्धा काही तोकडा नाही, छोटा नाही. पर्वतच फक्त आकाशाला जाऊन भिडतात असं नाही. इथला अगदी छोट्यातला छोटा घटकसुद्धा आकाशाला जाऊन भिडतो. इथल्या मानवी मनाचे मनोरथ म्हणजेच इच्छा एवढ्या उत्तुंग आहेत की त्या स्वाभिमानी आकांक्षेपुढे आभाळही ठेंगणे वाटते. आकाशापेक्षा भव्य आमच्या मनोकामना आहेत. मराठी सेनेचे घोडे अटकेपार जाऊन तिथले पाणी पिऊन आले आहेत. मराठी सेनेने अटकेपार पराक्रम गाजवला आहे. अटक म्हणजे उत्तरेकडील पानिपत हे क्षेत्र आहे आणि तिथपर्यंत मराठी सेना जाऊन आलेली आहे. मराठी सेनेने तिथेही आपला पराक्रम गाजवलेला आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र भूमीतील पाणी, नद्या, सरोवरं सगळं काही समृद्ध आहेत, भरभराट आहे इथे. मराठी माणसाच्या पुरुषार्थाला, कर्तृत्वाला अटकाव करणे हे दुस्साहस केल्यासारखं होईल. त्यामुळे हा महाराष्ट्र मला अतिशय प्रिय आहे. पुढील काव्यपंक्ती पाहूयात. प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्ना वा मौक्तिकाही मूल्य मुळी नुरे, रमणीची कूस जिथे नृमणी खणी ठरे, शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा गृहा.
पुढील शब्दांचा अर्थ पाहूयात. प्रासाद म्हणजे राजवाडा. हृदय मंदिरे म्हणजे हृदय हेच मंदिर. सद्भाव म्हणजे चांगली भावना. भव्य म्हणजे प्रचंड, विशाल, खूप खूप मोठे. दिव्य म्हणजे तेजस्वी, प्रकाशमान. आगरे म्हणजे शेते, मळे. इथं अर्थ आपल्याला भांडार असा घ्यायचा आहे. मौक्तिक म्हणजे मोती. मूल्य म्हणजे किंमत. नुरे म्हणजे नसते. रमणी म्हणजे ललना, महिला किंवा स्त्री, बाई. कुस म्हणजे गर्भाशय. नृमणी म्हणजे नरमणी, थोडक्यात नररत्न. खनी म्हणजे खान. शील म्हणजे चारित्र्य. गृह म्हणजे घर. या पंक्तींचा अर्थ पाहूयात. जिथे हृदयाचीच पवित्र मंदिरं आहेत तेथे भव्य राजवाडे कशाला बरं पाहिजेत. आमची हृदयच ही खूप मोठी मंदिरं आहेत, राजवाड्यासारखी आहेत. सद्गुणांची उदात्त आणि तेजस्वी क्षेत्र या महाराष्ट्र भूमीत वसलेली आहेत. त्यापुढे आम्हाला रत्न किंवा मोतीसुद्धा फिके पडतात. रत्न आणि मोती खूप महागडे असतात, हे सुद्धा आमच्यापुढे फिकं आहे. आम्हाला याची कशाचीही किंमत नाही. इथल्या मातीची कूस म्हणजे कर्तृत्ववान नररत्नांच्या खाणी आहेत. मातेचं शुद्ध आणि सात्विक चारित्र्य संपूर्ण घरोघरी उजळत आहे, असं इथे कवी म्हणत आहेत. पुढील पंक्ती पाहूयात. नग्न खडग करी उघडे बघुनी मावळे. चतुरंग चमूंचेही शौर्य मावळे. दौडत चहूकडुनी जवे स्वार जेथले. भासती शतगुणित जरी असती एकले. यन्नामा परिसुनी रिपू शमितबल आहा. शब्दांचे अर्थ पाहूयात. नग्न खडग म्हणजे उघडी तलवार, थोडक्यात ज्या तलवारीला म्यानातून बाहेर काढलेलं आहे अशी तलवार. करी म्हणजे हातात. चतुरंग चमू म्हणजे सैनिकांची तुकडी. शौर्य म्हणजे पराक्रम. मावळे म्हणजे मावळतो, झाकोळून जातो. दौडत म्हणजे घोडदौड करीत. जवे म्हणजे जेव्हा. शतगुणित म्हणजे 100 पट. यन्नाम्मा म्हणजे त्या नावाला किंवा कीर्तीला असा अर्थ होतो. परिसुनी म्हणजे जाणून, बघून. रिपू म्हणजे शत्रू. शमितबल म्हणजे कमजोर, ज्याच्यामध्ये बळ नाही असा. आपण या पंक्तींचा अर्थ पाहूयात. या पंक्तीमध्ये कवी म्हणत आहेत, हातात उघडी म्हणजेच जी म्यानातून बाहेर काढलेली आहे अशी समशेर घेऊन जेव्हा मावळे शत्रूवर तुटून पडतात तेव्हा शत्रूंची चतुरंग सेनाही पराजयाने झाकोळून जाते. घोड्यावरून मावळे जेव्हा चहू बाजूंनी दौडत येतात तेव्हा एक एकटा मावळा 100 पटीचा पराक्रमी वाटतो. यांची कीर्ती ऐकून शत्रू हतबल होतो, असे इथे कवी म्हणत आहेत. पुढील काव्यपंक्ती पाहूयात. या काव्यपंक्तीमध्ये विक्रम वैराग्य एक जगी नांदती. जरी पटका भगवा झेंडाही डौलती. धर्म राजकारण समवेत चालती. शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधिती. पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा. या शब्दांचा अर्थ पाहूयात. वैराग्य म्हणजे विरागीपणा. समवेत म्हणजे सोबत. विस्मयावहा म्हणजे आश्चर्यकारक. श्रवणी म्हणजे कानी. मुखी म्हणजे जिभेवर. आपण आता या पंक्तींचा अर्थ पाहूयात. यामध्ये भगवा झेंडा म्हणजे इथे आपल्याला महाराष्ट्राचा झेंडा असा आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. या काव्यपंक्तींचा अर्थ आहे, महाराष्ट्र भूमीत विरागीपणा आणि शौर्य हातात हात घालून नांदते. जरी पटक्यांचा भगवा झेंडा अभिमानाने वाऱ्यावर डोलत असतो. धर्म व शासन एकमेकांसोबत असतात. शक्ती व युक्ती एकरूप होते आणि इथलं कार्य तडीस जातं. अशा प्रकारे महाराष्ट्राची कीर्ती आश्चर्यकारक व अभिमानास्पद ठरलेली आहे. पुढील काव्यपंक्ती पहा. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो. स्फूर्ती दीप्ती धृतीही देत अंतरी ठसो. वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो.
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. शब्दांचे अर्थ पाहूयात. मुखी म्हणजे वाचेवर, स्फूर्ती म्हणजे प्रेरणा, दीप्ती म्हणजे तेज, धृती म्हणजे धैर्य, दृढता किंवा निर्धार, अंतरी म्हणजे हृदयात, मनात, वचनी म्हणजे वाणीमध्ये, मर्म म्हणजे केंद्र, देह म्हणजे शरीर, स्पृहा म्हणजे इच्छा. आणि इथे मराठी गिरा हा एक शब्द आलेला आहे पहा, म्हणजे मराठी लिपी आणि भाषा खालून 3ऱ्या ओळीमध्ये आहे. याचा अर्थ होतो वर्णमाला किंवा मराठी लिपी आणि भाषा. आपण या काव्यपंक्तींचा अर्थ पाहूयात. महाराष्ट्राचे हे मराठी गौरवगीत नेहमी मुखात असो आणि कानात गुंजत राहो, नेहमी महाराष्ट्राचं कौतुक होत राहो. या गीताची प्रेरणा, तेज आणि धैर्य मनात ठसू दे. बोलण्यात आणि लिहिण्यात मराठी भाषा म्हणजेच वर्णमाला नित्य असू देत. सतत महाराष्ट्र धर्म मनामध्ये कायम राहू देत. आमचा देह महाराष्ट्र देशाच्या चरणाशी सदैव समर्पित असू देत, अशी आमची इच्छा आहे, असं कवी म्हणत आहेत. आपण पुन्हा एकदा कवितेचा सारांश पाहूयात. कवीने या गीतात महाराष्ट्र भूमीच्या अनेक वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण असा उल्लेख केलेला आहे. उत्तुंग पर्वतरांगामध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालणाऱ्या आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हाला सगळ्यात जास्त प्रिय आहे, असे गौरवपूर्ण उद्गार या गीतात काढले आहेत. अंतःकरणाचे औदार्य, सद्गुणांची संपदा आणि नररत्नांची खाण असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे, हे कवीने अतिशय ओजस्वी वाणीत नमूद केलेले आहे. पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश ही महाराष्ट्राची वेगळी ओळख आपल्याला या गीतातून करून दिलेली आहे. अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे, तसेच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे, अशी अपेक्षा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या कवींनी या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे.